नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट तयार होणारा तोंडली भात कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी 1 पाव इतके तोंडले स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत। सोबतच 1 मोठा कप भर तांदूळ बासमती वाले घेतलेले आहेत, ते सुद्धा धुवून 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। 1 छोट्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलंय। 1 टोमॅटो सुद्धा उभा पातळ चिरून घेतलंय। फोडणीसाठी अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं घेतलंय। हळद अर्धा टीस्पून, 1 टीस्पून गोडा मसाला, 1 टेबलस्पून लाल तिखट, 2 चिमूटभर हिंग आणि 1/4 टीस्पून इतका गरम मसाला घेतलेला आहे। गॅसवर कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल आपण चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता आपण मोहरी काढून घेऊया। यावरतीच आता आपण जिरं सुद्धा काढून घेऊया। आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे उभा पातळ, तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। आता आपण कांदा 1 ते 2 मिनिटांसाठी चांगला तेलामध्ये परतून घेणार आहोत। हे बघा, याच पद्धतीने आपण आणखीन 2 मिनिटांसाठी कांदा चांगला परतून घेणार आहोत। कांदा इथे आपण 2 मिनिटांसाठी चांगला मिक्स करून परतून घेतलेला आहे। आता यामध्ये टोमॅटो सुद्धा काढून घेऊया आणि हा सुद्धा अगदी अर्ध्या मिनिटासाठी कांद्यासोबत चांगला मिक्स करून परतून घेऊया। हे बघा, इथे आपला टोमॅटो चांगला परतत आलेला आहे। यामध्येच आता आपल्याला तोंडली काढून घ्यायची आहेत आणि 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली मिक्स करून परतून घ्यायची आहेत। तर गॅस इथे आपण मीडियम करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती तोंडली चांगली मिक्स करून परतून घेऊया। तोंडली इथे आपण चांगली मिक्स करून परतून घेतलेली आहे। आता आपण जे घेतलेले मसाले आहेत ते सर्व मसाले आपण यामध्ये काढून घेणार आहोत आणि सोबतच चवीनुसार जे मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे। बघा, फुल गॅसवरतीच आता आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी हे चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे। अगदी झटपट तयार होणारा आणि कमी साहित्यामध्ये बनणारा हा तोंडली भात आहे, त्यामुळे तुम्ही हा नक्की घरी बनवून बघा। हे बघा, चांगला परतून झालेला आहे। यामध्येच आता आपण थोडीशी कोथिंबीर काढून घेणार आहोत। यामध्ये आता आपल्याला 1 कप तांदूळ घेतलेले, त्यासाठी आपल्याला 2 कप इतकं गरम पाणी काढून घ्यायचं आहे। हे बघा, पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि फुल गॅसवरती चांगला उकळ काढून घेऊया। इथे भाताला मस्त उकळ आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी सुद्धा आटायला सुरुवात झालेला आहे। आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी आपण फुल गॅसवरती याच पद्धतीने भात चांगला शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक गॅस करून वाफेवरती भात शिजवणार आहोत। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी यामधलं पाणी आटलेलं आहे। आता आपण गॅस बारीक करून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवणार आहोत। गॅस इथे आपण बारीक करून घेऊया आणि 8 ते 10 मिनिटांसाठी बारीक गॅसवरतीच भात चांगला शिजवून घेऊया। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। भात शिजलाय की नाही ते आता आपल्याला चेक करायचं आहे। हे बघा, इझिली तुटले जाते, म्हणजे इथे आपला भात चांगला शिजलेला आहे। वरतून आपण थोडासा ओल्या नारळाचा चव काढून घेणार आहोत। हे बघा,
गॅस बंद करून घेऊया आणि झाकून 10 मिनिटासाठी भात असाच आपण ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर याची प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपला अगदी गरमागरम तोंडली भात बनून तयार झालेला आहे। याचा आस्वाद घेताना यासोबत तुम्ही लोणचं आणि पापड नक्की घ्या। तर ही रेसिपी तुम्ही घरी बनवायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।